मित्रांनो, सॅमसंगची मोस्ट अवेटेड S26 सिरीज आता लॉन्च झाली आहे. परवाच एका मोठ्या इव्हेंटमध्ये त्यांनी ही सिरीज लॉन्च केली. भरपूर नवीन AI फीचर्स, स्पेशल प्रायव्हसी डिस्प्ले फीचर, अपग्रेडेड सॉफ्टवेअर आणि काही नव्या गोष्टी या फोनमध्ये दिसत आहेत. पण मुद्दा असा आहे की खरंच या नव्या सिरीजमध्ये आधीच्या म्हणजे S25च्या तुलनेत किती प्रमाणात अपग्रेड दिलेत. म्हणजे लॉन्च इव्हेंटच्या आधी जेव्हा सॅमसंग त्यांच्या नव्या फीचर्सच्या जाहिराती करत होतं तेव्हा ते एखाद्या मूवीचे टीजर किंवा ट्रेलरप्रमाणे वाटत होतं की जाहिरातीत सांगतायत ते फक्त मेन गोष्टी आहेत. आता पिक्चर रिलीज झाल्यावर म्हणजे फोन लॉन्च झाल्यावर आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतील. पण सॅडली तसं काही दिसत नाहीये. जेवढ्या गोष्टी ट्रेलरमध्ये दाखवल्या त्या गोष्टी सोडल्या तर नवीन किंवा लय भारी असं काहीच नाहीये. आता हे मी कोणत्या पॉईंटवरून म्हणतोय किंवा मग S25 आणि S26 मध्ये काय काय बदल आहेत आणि S26 घ्यायला हवा की नको हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी सुरुवात करूया डिझाईनपासून. आणि डिझाईनमध्येच सॅमसंगने मार खाल्लाय. नवीन S26 सिरीजमध्ये फोन लाईट वेट आहेत अशी जाहिरात सॅमसंग करत होतं. पण त्याला कारण काय तर टायटेनियमवरून डाऊनग्रेड करून ॲल्युमिनियम यूज केलंय. अरे आधीपर्यंतच्या मॉडेलमध्ये तुमचाच USP हा होता ना की टायटेनियम एकदम मजबूत आहे म्हणून आम्ही यूज करतोय, आणि आता तुम्ही स्वतःच ॲल्युमिनियम वापरताय. आता ॲल्युमिनियमचे फायदेही आहेत. वजनाला हलका आहे, थर्मल इफिशियन्सी चांगली आहे, नेटवर्कही चांगलं पकडतं, असं सगळं. पण यामुळे फोनचा प्रीमियम फीलच निघून जात असल्याचं काही लोक म्हणतायत. बरं, हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवता येईल कारण त्यांनी काही का वापरेना आपण तर त्याला कव्हरच घालणार. पण कॅमेरा बंपचं काय करायचं? ॲम्बियंट आयलँड असं नाव देऊन जुनाच S22 सिरीज सारखा दिसायला थोडा वेगळा असा कॅमेरा बंप दिलाय. भाई कुणी मागितला होता? S26 मध्ये कॅमेरा बंप काढल्यानंतर सगळे खुश होते ना, मग परत तो कॅमेरा बंप आणायची गरजच नव्हती. पण डिझाईनच्या बाबतीत एवढंच नाही, अल्ट्रा मॉडेलमध्ये S पेन मिळतो, त्याची जागा पण आता कॉर्नर झालेली आहे. त्यामुळे एकदम लक्ष देऊन व्यवस्थित तो आतमध्ये ठेवावा लागतोय. आणि त्यातला ब्लूटूथ सपोर्ट यावेळी पण दिला नाहीये. ओके, आता तुम्ही म्हणाल की ह्याला काहीच आवडलं नाही का? तर काय गोष्टी डिझाईनमध्ये आहेत चांगल्या. एकतर फोन आधीपेक्षा स्लिम झालाय आणि कॉर्नर्सही अगदी राऊंड केल्यामुळं इन हँड फील चांगला येतोय असं लोक म्हणतात. सो ठीक आहे, चांगल्या गोष्टीही आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रायव्हसी डिस्प्ले. नव्या सिरीजच्या जाहिराती करताना सगळ्यात जास्त बोंबाबोंब याच फीचरची करण्यात आली होती. हे नेमकं काय आहे ते आधी सांगतो. आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला आपल्या स्क्रीनवर काय आहे हे दिसू नये म्हणून सॅमसंगने हे नवीन फीचर दिले. म्हणजे अशा टाईपचे स्क्रीन गार्ड मिळतात, पण ते बसवणं डिस्प्लेसाठी धोकादायक असतं. त्यामुळे हे फीचर तसं कामाचंच आहे म्हणता येईल. आता सॅमसंगने यासाठी काय केलंय तर सगळा पिक्सेलचा गेम आहे. सॅमसंगने त्यांच्या डिस्प्लेमध्ये काही नॉर्मल पिक्सेल दिलेत जे सगळ्या बाजूला लाईट फेकतात. म्हणजे सगळ्या बाजूने फोनचा डिस्प्ले दिसू शकतो. आणि अर्धे पिक्सेल असे दिलेत जे केवळ समोरच्या बाजूला लाईट फेकतात. म्हणजे केवळ समोरच्या बाजूनेच डिस्प्ले दिसू शकतो. ही टेक्नॉलॉजी खरंच भारी आहे. यामुळे तुमची संपूर्ण स्क्रीनच नाही तर स्क्रीनचा केवळ एक भागही तुम्ही लपवू शकता. किंवा मग तुम्हाला फक्त नोटिफिकेशन लपवायचे असतील तर तेही करू शकता. किंवा काही ठराविक ॲप्सनाही सेटिंग करायचे असेल तर तसाही ऑप्शन दिला आहे. शिवाय यासाठीचे टॉगल म्हणजे ऑन ऑफ करायचा ऑप्शनही स्क्रोल डाऊन केल्यावरच्या मेनूमध्येच दिला आहे. त्यामुळे दरवेळी सेटिंगमध्ये जायची गरज नाही आहे. पण असं सगळं चांगलं आहे असं काही नाही. इथेही थोडीफार माती खाल्लीच आहे. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही प्रायव्हसी डिस्प्ले फीचर ऑन करता तेव्हा स्क्रीनवरचे सगळ्या बाजूनं लाईट फेकणारे जे पिक्सेल्स आहेत म्हणजे अर्धे पिक्सेल्स बंद होतात. आणि त्यामुळे तुमच्या स्क्रीनचं रिझॉल्युशन अर्ध्यावर येतं. केवळ रिझॉल्युशनच नाही तर ब्राईटनेसही थोडाफार कमी होतो. म्हणजे आपली स्क्रीन आपल्यालाही तेवढी शार्प किंवा व्हायब्रंट दिसत नाही. आणि मज्जा म्हणजे हे फीचर केवळ S26 अल्ट्रा मॉडेलमध्ये दिलं आहे. म्हणजे S26 आणि 26 प्लस घेणाऱ्यांची प्रायव्हसी वाऱ्यावर. ओके, हे तर झाले जंकी बंकी फीचर्स. डेली लाईफमध्ये खरं तर याची जास्त गरजही नाही आहे. पण फोनचा कोर जो असतो त्याचा प्रोसेसर त्या बाबतीत तर सॅमसंगने क्लिअर डाऊनग्रेड केलं आहे. म्हणजे S26 सिरीजमध्ये पुन्हा एकदा एक्झिनॉसचा प्रोसेसर टाकला आहे. ह्यांना माहिती आहे बरं का, S24 आणि S25 सिरीजमध्ये स्नॅपड्रॅगन दिल्यावर लोक किती खुश झाले होते. तरी फिरून पुन्हा 26 मध्ये एक्झिनॉस 2600 घुसवलंय. हा अल्ट्रा मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 दिला असला तरी एक्झिनॉस सारखाच त्यालाही हीटिंग इश्यू येतोय. कितीतरी रिव्ह्यूजमध्ये लोक हे सांगतायत. आणि नेहमीप्रमाणे सॅमसंग म्हणतंय की हा इश्यू अपडेट नंतर ठीक होईल. म्हणजे नवीन फोन घ्या ते घ्या आणि वर अपडेटची वाट बघा. आता सॅमसंगच्या S सिरीजचा आणखीन एक USP असतो तो म्हणजे कॅमेरा. आयफोनला टक्कर देणारे कॅमेरे सध्या यांच्याकडे आहेत. मग यावर्षी नवीन सिरीजमध्ये सॅमसंगने नवीन काय आणलंय? काहीच नाही. हार्डवेअरच्या बाबतीत एकतर मिनिमम अपडेट दिलेत आणि त्यात बंप दिलाय तो वेगळाच. सॉफ्टवेअरमध्ये अपडेट दिलेत पण तेवढ्यासाठी नवीन फोन कोण घेत बसणार? जुन्या S25 सिरीजमध्ये एक अपडेट देऊनही हे चेंज करता आले असते. आणि बॅटरी तीच नेहमीची 5000 mAh.
आजकाल 20,000च्या फोनमध्येही 6 ते 6,500 mAh बॅटरी मिळते. मान्य आहे सॅमसंगचं ऑप्टिमायझेशन चांगलं असतं, पण मोठ्या बॅटरीची टेक्नॉलॉजी जगात अवेलेबल असताना का वापरायची नाही हे मला अजिबात समजत नाही. चार्जिंग स्पीड तरी किमान 60 वॉट केला ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे बाकी फोनपेक्षा तो नक्कीच कमी आहे, पण तरी 5,000 mAh बॅटरीसाठी ठीक आहे. बरं, ही बॅटरी अल्ट्रा मॉडेलमधली आहे. S26 मध्ये तर 4300 mAh आणि प्लसमध्ये 4900 mAh बॅटरी दिली. प्लस आणि अल्ट्रामध्ये 100 mAhचा फरक कशासाठी आहे काय माहीत. तुम्हाला काही आयडिया असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता वळूया मेन मुद्द्याकडे, किंमत. S26चं बेस व्हेरियंटच डायरेक्ट 88,000पासून सुरू होतं आहे आणि अल्ट्रा जवळपास 1.5 लाखांपर्यंत जातोय. अल्ट्रामध्ये पण जर तुम्ही 16 GB रॅम असणारं व्हेरियंट घ्यायचं म्हणलं तर 1,90,000 रुपयांपर्यंत त्याची प्राईस जाते. आता लॉन्च ऑफरमध्ये तुम्ही फोन घेत असाल, म्हणजे एवढं सगळं सांगूनही तुम्हाला घ्यायचाच असेल, तर खरंच एक चांगली ऑफर आहे. ती म्हणजे 256 GB स्टोरेज व्हेरियंटच्या किमतीत तुम्हाला 512 GB स्टोरेजचा व्हेरियंट घेऊ शकता. पण हे केवळ प्री बुकिंगसाठी आहे. आता तुम्ही जर असा विचार केला की जरा नंतर घेऊ, आधी बाकीच्यांनी घेऊ दे किंवा इन हँड रिव्ह्यूज येऊ दे, तर मग ही ऑफर जाणार आणि त्यानंतर मूळ किमतीलाच हे फोन रादर ते स्टोरेज व्हेरियंट ही जस्टिफाय होत नाहीत. मित्रांनो, एकीकडे सॅमसंग फॅन्स ॲपलला नावं ठेवत असतात की दरवर्षी सेमच फोन लॉन्च करतात, नाव बदलून आणि थोडंसं डिझाईन बदलून. पण आता सॅमसंगनी तेच केलंय. नवीन बॉक्स, नवीन नाव आणि आतमध्ये माल सगळा जुनाच असं पॅकेज लॉन्च करून त्यांनी आपल्या कस्टमर बेसला गृहीत धरलंय असंच मी म्हणेल. बाकी सरळ स्पष्ट सांगायचं तर केवळ प्रायव्हसी डिस्प्ले आणि काही AI फीचरसाठी अख्खा नवीन फोन घेणं मला तरी पटत नाही. तुमच्याकडे जर जुना S24 सिरीजमधला किंवा S25 सिरीजमधला फोन असेल तर तोच कंटिन्यू करणं बेस्ट आहे. त्याला बऱ्यापैकी अपडेट्सही मिळत राहतील. बाकी तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असालच तरी S24 किंवा S25च्या किमती आता पडतायत का ते बघून जुनं मॉडेल तुम्ही घेऊ शकता, किंवा मग पैसे असतील तर iPhone 17 वगैरे ऑप्शनही तुम्ही बघू शकता. तुमचे पैसे, तुमची मर्जी, सांगणं माझं काम आहे. बाकी तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.